मंचर इथे 42 जणांना भटक्या कुत्र्यानं चावल्याची धक्कादायक घटना घडली आहे। एकाच कुत्र्यानं 42 लोकांना चावा घेतलाय। मंचरमध्ये भटक्या कुत्र्याचा हैदोस गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि अर्थातच हा पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणात हैदोस घातल्यानं लोकांमध्ये एक प्रकारची घबराट निर्माण झाली आहे। उपजिल्हा रुग्णालयात रॅबिजची लसही उपलब्ध नसल्यानं रुग्णांचे अतोनात हाल झाले आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी साईदीप ढोबळे आपल्या बरोबर आहे। साईदीप, आपण बघतोय की 42 जणांना एकाच या कुत्र्यानं चावलेला आणि गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर हा प्रश्न आहे। अतिशय तणावाचं वातावरण गावात निर्माण झालेलं असेल, काय परिस्थिती आहे आणि अर्थातच लशी पण उपलब्ध नाही असं कळतंय, जरा अधिक माहिती द्या। बरोबर आहे, अनेक दिवसापासून भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अनेक गावांमध्ये राज्यातल्या प्रकार घडत आहे। असाच प्रकार मंचर येथील या गावामध्ये घडलेला आहे आणि मंचरमध्ये उपजिल्हा रुग्णालय असून त्या ठिकाणी रेबीजची लस उपलब्ध नसल्यामुळे हे सर एकंदरीत आपण पाहतो की जर उपजिल्हा रुग्णालय असून त्या ठिकाणी लस उपलब्ध होत नाही, हा किती मोठा एक गंभीर बाब आहे। तुला धन्यवाद साईदीप, ही माहिती दिल्याबद्दल। साईदीप ढोबळे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। मंचरची घटना आहे, तिथे भटके कुत्रे तर भयानक आहे, मात्र एकाच भटक्या कुत्र्यानं आपण बघतोय 42 जणांना चावे घेतल्यात आणि महत्त्वाची म्हणजे त्यासाठी लागू पडणारी रॅबिजची लसही उपलब्ध नाही आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।